आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे इव्होल्यूशन. ओके, ज्याला म्हटलं जातं उत्क्रांती. ओके, या धड्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे इव्होल्यूशन, ज्याला उत्क्रांती असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आता आपण बघितलं तर सुरुवातीला तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. ओके, कॅन यू रिकॉलमध्ये त्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टम. त्याच्याखाली अजून 3 प्रश्न दिलेले. ह्या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय, ती तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायची. मग आता पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे इव्होल्यूशन, ज्याला म्हटलं जातं उत्क्रांती. मग इव्होल्यूशन म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्याच्या अगोदर की बोर्डाला याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. इव्होल्यूशन मीन्स ग्रॅज्युअल चेंजेस. ओके, म्हणजे हळूहळू होणारा बदल. लक्षात ठेवा, उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल, परंतु तो असणारा कसा असतो की तो परमनंट होणारा बदल असतो. लक्षात ठेवा, इव्होल्यूशन मीन्स ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवा, इव्होल्यूशन म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला मी, ग्रॅज्युअल चेंजेस. ओके, ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजेच हळूहळू होणारा बदल. ओके, आणि मग इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस, अतिशय हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. उत्क्रांती ही होणारी जी प्रक्रिया आहे ही फास्ट होत नाही. ओके, हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. आणि द ऑर्गॅनिझम विच डेव्हलपिंग डेव्हलपमेंट इज अचीव्ड. Okay, and all the stages of the changes occurring in the various component, okay, ranging from the star and the planet in the space. त्याने असं सांगितलंय तुम्हाला की हा जो बदल आहे हा अवकाशातील ताऱ्यांपासून तर सगळ्या सजीवांपर्यंत होणारा हा बदल आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्या उत्क्रांतीचा आपण ज्यावेळेला विचार करतो तर मग उत्क्रांतीचा विचार करत असताना तारे तारका यांच्यापासून तर सजीव सृष्टीपर्यंत पहिला सजीव कसा निर्माण झाला, कुठे निर्माण झाला, त्याच्यामध्ये कसे बदल घडत गेले, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. मग त्यांनी तुम्हाला पुढे एक व्याख्या दिलेली आहे, फॉर्मेशन ऑफ द न्यू स्पेसिस ड्यू टू द changes in the specific characters of the several generation of the living organism as the response to natural selection, it's called as the evolution. म्हणजेच काय, उत्क्रांती म्हणजे काय, का त्यांच्या स्पेसिस, त्यांच्या प्रजातींमध्ये बदल होतात. स्पेसिस चेंजेस द स्पेसिफिक कॅरेक्टर्स, त्यांचे विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म जे काही आहेत हे काय होतात, तर हे प्रत्येक जनरेशनमध्ये प्रत्येक पिढी आड पिढी हे बदलत जातात. याच्या संदर्भात आपण अधिक माहिती आपल्याला पुढे बघायची, त्यावेळेला ही कॉन्सेप्ट तुम्हाला अजून लक्षात येईल. आणि मग याला त्यांनी उत्क्रांती असं म्हटलेलं आहे. मग उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये अजून खूप माहिती दिलेली ती आपण बघूया. ओके, चला. 5 billion years ago, life had been non-existent on the earth. At the beginning, there may have been only simple elements in the ocean on the earth. Simple type of organic and inorganic compound may have been formed from those. म्हणजे जवळजवळ 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचं जीवन अस्तित्वात नव्हतं. आणि मग सुरुवातीला अत्यंत साध्या मूलद्रव्य असावीत आणि मग यांच्यापासून काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची साधी जी कंपाऊंड्स आहेत ही तयार झाली. आणि नंतर मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक द प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड मे हॅव फॉर्म ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिंपल कंपाऊंड्स. आणि त्यानंतरून हळूहळू जी गुंतागुंतीची सेंद्रिय संयुग जशी की प्रथिने किंवा केंद्रकाय आम्ले आहेत ही तयार झाली असावीत असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आणि मग त्याच्यानंतरून पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, फर्स्ट प्रिमेटिव्ह टाइप ऑफ द सेल मे हॅव बीन फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक
अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की निरनिराळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थ आहेत, यांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आजूबाजूच्या रसायनांचं भक्षण करून मग त्यांची संख्या वाढू लागली असंही त्यांनी पुढे या ठिकाणी दिलेलं आहे. Number of those cells may have increased at the cost of the surrounding chemicals. There may have been some difference among those cells, and according to the principle of natural selection, some may have shown good growth and some may have perished which could not adjust with the surrounding. आणि मग या ज्या काही पेशी आहेत त्यांनी पुढे तुम्हाला या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की निसर्ग निवडीचा जो सिद्धांत आहे, या निसर्ग निवडीच्या तत्वानुसार सिद्धांतानुसार पेशींमध्ये थोडेफार काही फरक असतील आणि जर त्यांची नंतर चांगली वाढ जरी झालेली असेल तरी त्यांनी सभोवतालच्या परिस्थितीशी ते जुळवून घेऊ शकलेले नाहीत, जुळवून घेऊ शकले नसतील, म्हणून त्यांच्या प्रजाती या पृथ्वीवरनं नष्ट झाल्याचं आपल्याला सांगता येईल. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला डायनासोरचं उदाहरण आपल्याला देता येईल. ओके, आता मात्र डायनासोर्स आपल्याला बघायला मिळत नाही. पुढे दिले ॲट द प्रेझेन्स करोर ऑफ द स्पेसिस ऑफ द प्लांट्स अँड द ॲनिमल विथ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. आज मात्र आजच्या स्थितीला मात्र पृथ्वी तलावावरती आपल्याला प्रचंड प्रमाणात प्राण्यांच्या कोट्यावधी आपल्याला जाती प्रजाती बघायला मिळतील. त्यांच्या शरीर रचनेमध्ये खूप सारी कॉम्प्लेक्सिटी आहे, त्यांचा आकार, त्यांची जटिलता, या सगळ्यांमध्ये आपल्याला अनेक गोष्टी बघायला मिळतात. मग ही जी काय आहे तर अमिबा, युनिसेल्युलर अमिबा पॅरामेशियम पासून तर महाकाय देव मासा किंवा मानव असा आपल्याला हा विस्तार बघायला मिळतो. ज्याप्रमाणे प्राण्यांमध्ये हा सगळा प्रकार आहे त्याचप्रमाणे प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ various species ranging from unicellular chlorella to the huge banyan tree. तसंच वनस्पतींमध्ये सुद्धा एकपेशीय क्लोरेला पासून तो विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत सुद्धा आज हजारो करोडो वनस्पतींच्या सुद्धा प्रजाती या पृथ्वी तलावरती अस्तित्वात आहेत. या सर्व ठिकाणी विषुववृत्तांपासून म्हणजे आपले जे दोन्ही पोल्स आहेत आणि उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवापासून तर विषुववृत्तापर्यंत या सगळ्या ठिकाणी पृथ्वीवर सजीवांचं अस्तित्व बघायला मिळतं. ओके, ह्युमन हॅव शोन क्युरियोसिटी अबाउट ओरिजिन ऑफ द लाईफ. रिझन फॉर सच ग्रेट डायव्हर्सिटी इन अ लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ सिन्स एन्शियंट पिरियड. डिफरंट थिअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द लाईफ हॅव बीन प्रपोज टिल टुडे, विच theory of gradual development of the living organism is accepted. मग हवा, पाणी, जमीन, खडक अशा सगळ्या ठिकाणी सजीव आपल्याला बघायला मिळतो. आणि अतिप्राचीन काळापासून तर मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला, त्यात एवढी विविधता कुठून आली याबाबत अनेक उत्सुकता आपल्याला आहे. सजीवांचा उगम कसा झाला, त्यांचा विकास कसा झाला, याच्या संदर्भात आजपर्यंत खूप सारे पॉस्ट्युलेट्स, खूप सारे उपपत्ती ज्या काय आहेत या ठिकाणी मांडल्या गेल्या, थिअरीज त्या ठिकाणी सांगितलं गेले. पण त्याच्यामध्ये ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांचा क्रमविकासाचा सिद्धांत हा सगळीकडे मांडला गेलेला आहे, तो सगळीकडे ऍक्सेप्ट केला गेल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे एवढं सगळं आपल्याला दिलंय. म्हणजे की सजीवांची उत्पत्ती कशी झाली 3.5 बिलियन इयर्स अगो. ओके, 3.5 बिलियन इयर अगो, म्हणजे जवळजवळ 3.5 अब्ज वर्षापूर्वी ही उत्पत्ती झाली. आणि आज आपल्याला किती कॉम्प्लेक्सिटी बघायला मिळते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडताना इट इज अ ग्रॅज्युअल चेंज. हा हळूहळू होणारा बदल कसा घडत गेला हे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. ओके, ठीक आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी, ओके, एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या इव्होल्युशनमध्ये दिलेल्या आहे. आणि मग त्यांनी आपल्याला सांगितलंय का ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ॲक्सेप्टेड. ओके, म्हणजे हळूहळू सजीव काय करतात, हा बदल स्वीकारत असतात. आणि मग याच्याशी संदर्भात पुढचा छोटासा एक टॉपिक दिलेला आहे, तो म्हणजे तुम्हाला थिअरी ऑफ इव्होल्युशन.
महत्त्वाचा मुद्दा आहे थिअरी ऑफ इव्होल्युशनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी. मग त्यांनी सांगितलं की पहिला सजीव हा जो काही आहे हा आपल्याला कुठे सापडलेला आहे. ओके, द अकॉर्डिंग टू दिस थेअरी द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज द प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन अ ड्यू टू द कोर्स ऑफ टाईम अँड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इज फॉर्म. म्हणजे सगळ्यात अगोदर प्रोटोप्लाझम हे तयार झालेलं आहे आणि मग या प्रोटोप्लाझमपासून एक एक सजीव जे काय आहे हे निर्माण व्हायला सुरुवात झाली. अँड फ्रॉम दिस प्रोटोप्लाझम पेशी द्रव्यापासून या ठिकाणी नंतर प्रद्रव्यापासून या ठिकाणी पहिला युनिसेल्युलर पहिला एकपेशीय तयार झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि मग द ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्स इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू युनिसेल्युलरमध्ये हळूहळू बदल घडून आल्याचं आपल्याला लक्षात येतं. अँड ऑल दोज चेंजेस आर कॉम्प्लेक्स. लक्षात ठेवा हे जे त्याच्यामध्ये त्याच्या शरीर रचनेमध्ये जे बदल घडून आले हे कसे होते, कॉम्प्लेक्स स्वरूपाचे होते, हे गुंतागुंत स्वरूपाचे होते. अँड फ्रॉम दिस कॉम्प्लेक्सिटी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म. त्याच्याचपासून मग वेगवेगळे प्रकारचे जे मल्टीसेल्युलर्स आहेत हे तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. अँड ऑल ऑफ दीज चेंजेस आर व्हेरी स्लो अँड ग्रॅज्युअल. हे होणारे बदल कसे होते, खूप स्लो होते आणि ग्रॅज्युअली घडून आल्याचं लक्षात आलं. अँड ऑल दीज चेंजेस ऑकर्स 300 करोड इयर्स 300 करोड वर्ष ही सगळी प्रोसेस घडून येण्यासाठी लागलेत असं आपल्याला सांगता येईल. आणि मग त्याच्यामधून मल्टी डायमेन्शनल्स ॲनिमल्स कसे तयार झाले ते सगळं त्यांनी पुढे दिलेलं आहे. हळूहळू ही जी सगळी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कशी घडत गेली आणि मग ही प्रक्रिया घडून सजीव प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला स्वतःला डेव्हलप करत गेले. आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे याला त्या ठिकाणी यांनी ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन असं म्हटलेलं आहे. ओके, मग पुढे बघा त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन इज अ प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट्स अँड द ॲनिमल्स. वनस्पती आणि प्राण्यांच्या संदर्भामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण प्रोग्रेसिव्ह या ठिकाणी आपल्याला त्यांचं डेव्हलपमेंट घडून आल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि मग हे आपण कशावरून शोधलं तर फ्रॉम आवर ॲन्सेस्टर्स. ओके, जे आपले वंशज आहे, जे आपले पूर्वज आहे, जे ॲन्सेस्टर्स आहेत. ओके, मग या ॲन्सेस्टर्सचं त्यांचे डिफरंट स्ट्रक्चरल असतील किंवा त्यांचे फंक्शनल ऑर्गनायझेशन असेल त्यांच्या बॉडीचं, हे जे काय आहे त्याच्यावरून आपण शोधलेलं आहे. आणि मग त्यांच्या शरीर रचनेमध्ये त्यांच्या कॅरेक्टर्समध्ये कसे बदल होत गेले आणि हा जो बदल आहे हाच आपल्याला इव्होल्युशनमध्ये बघायला मिळतो. आणि याच्याच संदर्भात मग ही जे थेअरी ऑफ इव्होल्युशन मांडल्या गेली, ही थेअरी ऑफ इव्होल्युशन मांडताना ही कशाच्या आधारे मांडल्या गेली. सायन्स इज अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट. ओके, सायन्स हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. मग याला तुम्हाला काहीतरी पुरावे ठोस तुम्हाला एव्हिडन्सेस देणं गरजेचं होते. आणि मग असे हे थेरी मांडताना 6 प्रकारचे एव्हिडन्सेस दिले गेले. मग आता ते आपल्याला 1 बाय 1 सगळे एव्हिडन्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. चला मग आपण बघूया की आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे एव्हिडन्स या ठिकाणी बघायचे आहेत. चला मग आता आपल्याला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये जे पुरावे दिलेले आहेत या पुराव्यांबद्दल आपल्याला अधिक माहिती या ठिकाणी बघायची आहे. ओके, मग या पुराव्यांच्या आधारातून आपल्याला कळतं की वी हॅव टू द कॉमन ॲन्सेस्टर, म्हणजे आपले सगळ्यांचे वंशज एकच आहेत. आणि याच्यासाठी आपल्याला जवळजवळ 6 प्रकारचे एव्हिडन्सेस दिलेले आहेत. पहिला एव्हिडन्स तुम्हाला दिलेला आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, ज्याला म्हटलं जातं बाह्य स्वरूप पुरावे या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे दिलेलं आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, याला म्हटलं जातं शरीरशास्त्रीय पुरावे. तिसरे तुम्हाला दिलेलं आहे वेस्टिजल ऑर्गन्स, याला म्हटलं जातं अवशेषांग. ओके, चौथे दिलेले आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स याला म्हटलं जातं पुराजीव ओके पुरावे. कनेक्टिंग लिंक्स याला म्हटलं जातं जोडणारे दुवे. आणि शेवटचा महत्त्वाचा इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, ज्याला म्हटलं जातं भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. मग पहिला एव्हिडन्सेस जो आपल्याला दिलेला आहे तो आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. मग आता मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस याच्यावर त्यांनी काय सांगितले, त्यांनी सांगितलेलं की तुम्ही व्हेरियस प्रकारचे व्हेरियस सिमिलरिटीज लाईक द स्ट्रक्चर ऑफ द माउथ, स्ट्रक्चर ऑफ द आय, positions of the nostrils, structures of the nostrils and the mouth are and the ear pinna are thickly distributed hairs on the body are seen in the animals. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जर आपण प्राणी बघितले
तर म्हणजे आता बाह्य स्वरूपे म्हणजे प्राण्यांच्या बाह्य लक्षणं जी आहेत, मग त्यांचे डोळे असतील, त्यांचे नॉस्ट्रिल्स, त्यांचं नाक असेल, त्यांच्या नाकपुड्या असतील, त्यांचं तोंड असेल, ह्या जर गोष्टी आपण बघितल्या तर ह्या सगळ्यांच्या चेहऱ्याची ठेवण प्रत्येक ठिकाणी आपल्याला सारखी बघायला मिळते. दिस इज द सिमिलॅरिटीज बिटवीन दिस कॅरेक्टर्स. ओके, त्याचबरोबर हे झालं ॲनिमल्सच्या बाबतीमध्ये. ऑल्सो वी आर टॉकिंग अबाउट दॅट द स्ट्रक्चर्स ऑफ द प्लांट्स. वनस्पतींची रचना असेल, देअर लिव्स, देअर फ्लावर्स, देअर लीफ व्हेनिएशन्स, देअर लीफ शेप. ओके, ह्याही गोष्टी आहेत. ओके, म्हणजे पानांचा शिरविन्यास असेल, पानांचा आकार असतील, हे बरोबर आहे का नाही. देअर द पेट्युल्स असतील. या ज्या काही गोष्टी आहेत यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला सिमिलॅरिटीज बघायला मिळते, सारखेपणा आपल्याला यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. मग हा जो सिमिलॅरिटीज आहेत प्राण्यांच्या बॉडी स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये असेल किंवा वनस्पतींच्या प्राण्यांच्या बाबतीमध्ये असेल किंवा त्यांच्या फुलांच्या रचनेमध्ये असेल, या ज्या काही सिमिलॅरिटीज आहेत या सिमिलॅरिटीज आपल्याला काय इंडिकेट्स करतात. देअर आर द सेम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप्स, हेन्स इट प्रूव्स दॅट त्यांच्या गटामध्ये ज्या साम्यता आहे, ज्या सिमिलॅरिटीज आहेत, हे आपल्याला काय प्रूव्ह करतात. इट इज प्रूव्स दॅट दे हॅड द ओरिजिन बी सेम अँड मस्ट बी द कॉमन ॲन्सेस्टर्स. म्हणजेच काय तर या सगळ्यांचं ओरिजिन सेम स्पेसिसपासून झालेला आहे आणि त्यांचा ॲन्सेस्टर्स हा कॉमन आहे, त्यांचे पूर्वज हे एकच असल्याचे हा पुरावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. ओके, ठीक आहे. मग हा झाला तुमचा मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. पुढचा एव्हिडन्स तुम्हाला बघायचा तो म्हणजे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, म्हणजेच शरीरशास्त्रीय पुरावे. मग शरीरशास्त्रीय पुरावे, मग शरीरशास्त्रीय पुराव्याचा आपण ज्या वेळेला विचार करतो, मग बघा तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला 4 चित्र दिलेले आहेत. पहिलं चित्र तुम्हाला ह्युमन हँड, ओके, त्याचं दिलेलं आहे. दुसरं तुम्हाला कॅट्स फोरलेगचं दिलेलं आहे. तिसरं तुम्हाला पॅटिजियम ऑफ द बॅटचं दिलेलं आहे. आणि चौथं फ्लिपर ऑफ द व्हेल. ओके, म्हणजे मानवी हाडांचा एक हाताचा तुम्हाला आराखडा दिलेला आहे. मांजरीच्या पुढच्या पायाचा एक दिलेला आहे. ओके, त्याचबरोबर पॅटिजियम म्हणजे वटवागळाचा पंख, पर ज्याला म्हटलेलं याचं एक दिलेलं आहे. आणि व्हेल माशाचा एक पर जो काय आहे हे दिलेलं आहे. आता हे 4ही चित्र जर आपण केअरफुली ऑब्झर्व केले तर आपल्याला काय बघायला मिळतं. सुपर स्पॅशियल सिमिलॅरिटीज बिटवीन द जॉईंट्स ऑफ द बोन, म्हणजेच त्यांच्या हाडांच्या जोडणीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं सिमिलॅरिटीज आपल्याला बघायला मिळते. आणि मग ही जी हाडांची जी जोडणी आहे ही सगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये ही सारखीच आपल्याला बघायला मिळते. मग त्यांनी सांगितले देअर इज द सिमिलॅरिटीज बिटवीन द स्ट्रक्चर्स ऑफ द बोन and the bony joints in organ of each and every animals are similar, and this similarity indicates we have originated from the same species and we have to the common ancestors. म्हणजेच काय तर याच्यापासून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्या प्राण्यांच्या त्यांचा पंख असतील, त्यांचे हात आहे, त्यांचे पाय आहेत, त्यांचे वेगवेगळे भाग आहे, या सगळ्यांच्या हाडांची रचना जर आपण बघितली तर या हाडांच्या रचनेवरून आपल्याला बघायला मिळतं का या सगळ्यांचं ओरिजिन हा सेम असला पाहिजे. अँड दे हॅव टू द कॉमन ॲन्सेस्टर, म्हणजे या सगळ्यांचा पूर्वज हे एकच आहे. हे आपल्याला ॲनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे जे आपण बघितले याच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. मग हे 3 प्रकारचे शरीरशास्त्रीय पुरावे, हे सुद्धा 3 प्रकारचे त्यांनी आपल्याला उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. मुलांनो, याच्यावरती बऱ्याच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारला जातो, व्हॉट आर द एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. मला वाटतं मागच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला 2 मार्काचा एक प्रश्न याच्यावरती विचारला गेलेला होता. तुमच्या एक्झरसाइजमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यावरती प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, एक कन्सेप्ट मॅप दिलेला आहे आणि या कन्सेप्ट मॅपच्या संदर्भात याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, चला पुढे जाऊया. त्याच्या अगोदर कॅन यू टेल मध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिसत आहेत. या दोघे प्रश्नांची उत्तरं तुम्ही व्यवस्थित तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवणार आहे, ती तुम्ही लिहून घ्यायची आहेत. तिसरा एव्हिडन्स आपल्याला बघायचा तो म्हणजे
वेस्टिजियल ऑर्गन्स, याला म्हटलं जातं अवशेषांग. मग आता सगळ्यात अगोदर वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय? डिजेनरेटेड और अनडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज द वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही अवयव असे आहेत की ते निर्माण झालेले आहेत परंतु ते अनडेव्हलप आहे, त्याची डेव्हलपमेंट काही त्यांचा ते विकसित झाले नाही आणि त्यांचा शरीराला आपल्या शरीरासाठी उपयोग नाही. दॅट इज द युजलेस. ओके, म्हणजे शरीराला कुठलाही त्यांचा उपयोग नाही असे काही ऑर्गन्स, काही अवयव आपल्या शरीरामध्ये आहेत. ओके, त्यांना वेस्टिजियल ऑर्गन्स म्हटलं जातं. लक्षात ठेवा, वेस्टिजियल ऑर्गन अवशेषांगांची व्याख्या तुम्हाला विचारली जाते. मग पुढे दिला इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ द न्यू टिश्यूज और ऑर्गन फॉर अ लिव्हिंग इन चेंजिंग environment is not possible. Instead of existing organs undergo gradual changes. ओके, मग त्यांनी सांगितलं की काही अवयव असे असतात की त्यांच्या शरीर रचनेमध्ये निसर्गामध्ये हळूहळू बदल होतात पण ते बदल आपल्या शरीर कधी कधी स्वीकारत नाही. ते बदल घडतात, आपल्या बॉडीचं ऑर्गनायझेशन चेंज होतं पण त्या जे काही स्पेसिफिक ऑर्गन्स असतात ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल घडून येत नाहीत. ओके, मग असे जे काही ऑर्गन्स आहेत, ओके, द डिफरंट सिच्युएशन मे बिकम द युजलेस. मग ते आपल्या शरीरासाठी युजलेस आहे, त्यांचा कुठलाही प्रकारचा उपयोग आपल्यासाठी नाही. ओके, आणि मग असे जे अवयव आहेत, ओके, यांना आपण या ठिकाणी वेस्टिजियल ऑर्गन्स असं या ठिकाणी म्हणत असतो. दिस इज अ नॉन फंक्शनल, ओके, नॉन फंक्शनल ऑर्गन्स इन अ सर्टन ऑर्गॅनिझम्स. काही अवयव, काही प्राण्यांमध्ये अशी ऑर्गन्स आहेत का यांचा उपयोग दुसऱ्या प्राण्यांना आहे पण सर्टन ॲनिमलसाठी याचा उपयोग नाही. जसं का आपण बघितलं, याचं उदाहरण साधं सरळ सोपं मस्त उदाहरण द्यायचं झालं तर ते आपल्याला देता येईल. ते म्हणजे अपेंडिक्स, ज्याला म्हटलं जातं अंत्रपुच्छ. आता अपेंडिक्सचा आपल्याला उपयोग नाही परंतु जे ॲनिमल्स आहेत, ओके, यांना अपेंडिक्सचा उपयोग आहे. मग अपेंडिक्सचा उपयोग काय होता की पूर्वी आपण रवंत करायचो, आपण प्राणी अवस्थेमध्ये असताना मग खाल्लेलं अन्न रवंत करण्यासाठी हे अपेंडिक्सचा उपयोग केला जायचा. परंतु आपल्या शरीरामध्ये आजही अपेंडिक्स नावाचा भाग आहे, अंत्रपुच्छ नावाचा भाग आजही आपल्या शरीरामध्ये आहे परंतु त्याचा आपल्या शरीरासाठी उपयोग नाही. दॅट इज द वेस्टिजियल ऑर्गन्स. ओके, मसल्स ऑफ द इयर पिना. ओके, इयर पिनाचे म्हणजे बाह्य कानाचे जे मसल्स आहेत दॅट इज द वेस्टिजियल ऑर्गन्स विच इज आर द युजलेस टू द ह्युमन आर युजफुल इन द मंकीज फॉर मुवमेंट ऑफ द इयर पिना. लक्षात ठेवा, याचा उपयोग आपल्याला जरी नसला तरी मंकीजसाठी मात्र याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करता येतो. त्याचबरोबर वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक द tail bone, that is the coccyx, wisdom teeth and the body hairs are present in body of the human beings. आपल्या शरीरावरती असणारे केस आहे, आपला कॉकिक्स आहे, विजडम टीथ आपल्या ज्या दाढा आहेत, ओके, यांचा आपल्याला आता उपयोग नसला तरी हे आपल्या शरीरामध्ये आजही आहेत. अँड दिस is the vestigial organs and these vestigial organs are not useful to the man but vestigial organs are useful to the other animal. And from this statement we have to conclude that we have to the same origin, we have to the common ancestors. आणि मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं ते आपल्या सगळ्यांचा एकच ओरिजिन आहे, एकच स्पेसिस आपल्या सगळ्यांची आहे आणि आपल्या सगळ्यांचा एकच कॉमन ॲन्सिस्टर, एकच पूर्वज असल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतो. हा जो आहे आपला वेस्टिजियल ऑर्गन्स हा आपण बघितलेला, याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. व्हॉट आर राईट डाऊन द नेम्स ऑफ द वेस्टिजियल ऑर्गन्स. मला वाटते यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला याच्यावरती एक प्रश्न विचारला गेलेला होता. राईट डाऊन द नेम्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स. ओके, ठीक आहे. चौथा एव्हिडन्स आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. पुराजीव संदर्भामधले जे काही एव्हिडन्सेस आहेत, ओके, ते आपल्याला बघायचे आहेत. मग आता याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की मानवाचं अस्तित्व हे जे काही फार वर्षापूर्वी मानवाचं अस्तित्व, मिलियन्स ऑफ द इयर्स आपलं अस्तित्व सुरू झालेलं होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके, मग हे आपण कशावरनं ठरवतो? ओके, बरोबर आहे का नाही? जे
द सिक्रेट्स ऑफ द हिडन बिहाइंड इट. व्हॉट इज द सिक्रेट, याच्या मागचं रहस्य काय आहे की आपण बऱ्याच दिवसापासून आपण या जगासमोर आलेलो आहोत, आपली हिस्ट्री सगळे आपल्याला माहिती आहे, पण हे जे काही आपण स्टेटमेंट करत असतो हे कशाच्या आधारावरती करत असतो, तर आपण कोणते फूड्स आपण खात होतो, आपल्या घरांची रचना कशी होती, आपण कुठे राहतो, असे अनेक प्रश्न याच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण मग पूर्वी काही नॅचरल डिझास्टर्स घडायचे, मग अर्थक्वेक असेल, भूकंप आहे, फ्लड्स, महापूरसारख्या समस्या आहेत किंवा व्होल्कॅनोज, ज्वालामुखीसारख्या काही घटना आहेत. याच्यामध्ये जे रिमांड्स अँड इम्प्रेशन्स ऑफ द सच ऑर्गॅनिझम्स आर बरीड इन टू द अंडरग्राउंड, देअर आर कॉल्ड द फॉसिल्स. म्हणजे जमिनीखाली नॅचरल डिझास्टर्समुळे जे गाडले गेले, जे पुरले गेले, त्यांच्यावरती आपल्या आजही त्यांचे पुरावे आपल्याला मिळतात आणि या पुराव्यांच्या आधारे आपण अनेक निष्कर्ष काढू शकतो. याला आपण जीवाश्म असं म्हणत असतो, फॉसिल्स असं आपण म्हणत असतो. आपण इतिहासामध्ये हडप्पा संस्कृती आणि मोहेंजोदडो संस्कृती यांच्याबद्दल अधिक माहिती बघितलेली आहे आणि हेही आपल्याला कसे कळाले की पूर्वी आपली नगररचना कशी होती, काय होती, हे आपण कशाच्या आधारावरती सांगू शकलो, तर जे फॉसिल्स जे काही आहेत आपल्याला मिळालेले, जे जीवाश्म पुरावे आहेत याच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. आणि मग स्टडी ऑफ द फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द स्टडी ऑफ इव्होल्युशन. लक्षात ठेवा, महत्त्वाचा टप्पा आहे जीवाश्मांचा अभ्यास करणं. हा एक इव्होल्युशनमधला, उत्क्रांतीमधला एक महत्त्वाचा भाग, एक महत्त्वाचा टप्पा हा या ठिकाणी मांडला जातो. मग याच्यासाठी हे कशावरून ठरवलं, त्यासाठी कार्बन डेटिंग पद्धत वापरली जाते. मग कार्बन डेटिंग पद्धत काय आहे त्याची माहिती बघा आपल्याला पुढे दिलेली आहे. ओके, मग कार्बन डेटिंग पद्धत काय आहे. कार्बन कन्झम्पशन्स ऑफ द ॲनिमल्स अँड द प्लांट्स आर स्टॉप आफ्टर द डेथ अँड सिन्स दे आर ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर कंटिन्युअसली. लक्षात ठेवा की सजीव ज्या वेळेला जिवंत असतात किंवा ॲनिमल्स जे म्हटलं जाते की प्राणी आणि वनस्पती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते काय करत असतात, कार्बन कन्झम्पशन्स करत असतात. कार्बनचा सतत वापर त्यांच्या जीवनामध्ये हा सतत चालू असतो. परंतु ते ज्या वेळेला मृत पावतात त्यावेळेला मात्र त्यांच्या शरीरातील कार्बन कन्झम्पशनची प्रोसेस स्टॉप होते आणि मग डिकेइंग प्रोसेस सुरू होते. म्हणजे कार्बन लॉस व्हायला सुरुवात होते. कार्बन 14 शरीरामध्ये असणारे जे आहेत यांची लॉस व्हायला सुरुवात होते. मग इन केस ऑफ द डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड द ॲनिमल्स, instead of the remaining constant, the ratio of C14 and the C12 changes continuously and calculated by the measuring radioactive isotopes of the C14 and the ratio of C14 to the C12 present in their body. This is called as the carbon dating मेथड. मग कार्बन डेटिंग मेथड काय आहे, सजीवांचं शरीरातलं कार्बनचा लॉस ज्या वेळेला सुरुवात होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की जसा जसा वेळ जातो तसा तसा ते कॅल्क्युलेशन्स केले जातात. मग कार्बन 14 तो C14 टू C12चा यातला जो रेशो आहे हा किती आहे, तो कसा आहे, तो कॅल्क्युलेट केला जातो आणि मग आफ्टर डेट किती प्रेझेंट होतं हे सगळं बघितलं जातं की C14 आणि C12च्या मध्ये असणारा रेशो सगळा कॅल्क्युलेट करून एक वेगळ्या पद्धती, शास्त्रीय पद्धतीने ते कॅल्क्युलेशन्स करून त्या ठिकाणी ही पद्धत जी काय हे एव्हिडन्सेस तयार केले जातात. याला कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलं जातं. इट इज यूज्ड इन पॅलेंटॉलॉजी ओके अँड अँथ्रोपोलॉजी टू डिटरमाइन द एज ऑफ द ह्युमन फॉसिल्स. लक्षात ठेवा, याचा वापर करून जे फॉसिल्स आहेत, जे जीवाश्म आहेत, यांचं एज किती आहे, किती वर्षापूर्वीच्या फॉसिल्स आहेत, किती वर्षापूर्वीच्या मनुस्क्रिप्ट्स आहेत, हे आपल्याला याच्या माध्यमातून आपण शोधू शकतो. अँड वी कॅन यूज फॉर द व्हेरियस टाइप्स ऑफ द टेक्निक्स फॉर द डिटरमाइनिंग द एज ऑफ द फॉसिल्स. मग वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निकसुद्धा आपण याच्या ठिकाणी आपण वापरू शकतो आणि मग त्याच्यातनं अनेक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. मग बघा त्यांनी सांगितलेलं इट सीम्स दॅट द वर्टेब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम द इनवर्टेब्रेट्स. जे पृष्ठवंशीय आहेत, जे वर्टेब्रेट्स आहेत, हे पृष्ठवंशीय कसे स्लोली ओरिजिनेट होत गेले अपृष्ठवंशीयापासून, पाठीचा कणा नसणाऱ्यांपासून, आणि मग ही सगळी प्रोसेस आपल्याला बघायला मिळते. याच्या संदर्भामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये अनेक माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके, पुढचं एव्हिडन्सेस आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कनेक्टिंग लिंक्स. याला म्हटलं जातं जोडणारे दुवे. मग आता बघा तुमच्या पुस्तकामध्ये 3 पिक्चर्स या ठिकाणी दिलेले. पहिलं दिलं आहे डकबिल प्लॅटिपसचं दिलेलं आहे, लंगफिशचं दिलं आहे आणि पेरिपेटस याचं तुम्हाला या ठिकाणी चित्र या ठिकाणी दिलेलं
आहे. मग आता कनेक्टिंग लिंक्स, जोडणारे दुवे. मग जोडणारे दुवे याच्यावर यांनी काय सांगितलेलं आहे का काही ॲनिमल्स असे आहेत काय किंवा काही प्लॅन्ट्स असे आहेत का हे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स विच दे कॅन बी रिलेटेड टू द टू डिफरंट ग्रुप्स, हॅन्स दे आर कॉल्ड एज द कनेक्टिंग लिंक्स. काही प्राणी असतील किंवा काही वनस्पती असतील यांचे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस असे आहेत, बाह्य स्वरूपीय पुरावे काही असे आहेत का ते वेगवेगळ्या दोन ग्रुप्समध्ये जोडण्याचं काम करत असतात. मग यांनाच जोडणारे दुवे, कनेक्टिंग लिंक्स असं यांना म्हटलेलं आहे. मग आता उदाहरणार्थ बघा, त्यांनी पेरिपेटसचं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. पेरिपेटसची बॉडी जी काय आहे हे सेगमेंटेड सेक्शनमध्ये बॉडी असते, त्याची स्किन ही क्युटिकल आपल्याला बघायला मिळते आणि पॅरापोडिया लाईक द ऑर्गन्स आर प्रेझेंट. पॅरापोडिया इथं लोकोमोटरी ऑर्गन म्हणजे हालचाल करण्यासाठी वापरलं जाणारं हे ऑर्गन्स हे आपल्याला पेरिपेटसमध्ये बघायला मिळतं. त्याचबरोबर तरी सांगितलेलं आहे दीज ॲनिमल्स शो द ट्रॅकियल रिस्पायरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. ट्रॅकियल रिस्पायरेशन त्याच्या ठिकाणी होतं म्हणजे श्वासोच्छवासाची प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते आणि खुली रक्तभिसरण संस्था सुद्धा आपल्याला बघायला मिळते. परंतु जर हे आपण बघितलं तर इट इंडिकेट्स दॅट पेरिपेटस कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. म्हणजे पेरिपेटसमध्ये आलेले जी काही लक्षणं आहेत ही लक्षणं ॲनेलिडा वर्गातले काही प्राण्यांची लक्षणं आहेत आणि आर्थ्रोपोडा या गटातल्या सुद्धा प्राण्यांची काही लक्षणं आहेत. ही याच्याबद्दल हे ॲनेलिडा हे आर्थ्रोपोडा जे काही आहेत हे जे फायलम्स वेगवेगळे आहेत हे आपण ज्या वेळेला 6वा लेसन आपला शिकू त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर पुढचं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे डगबिल platypus lays eggs like the reptiles but shows relationship with mammals due to the presence of mammary gland and the hairs. मग आता जो डगबिल्स हा प्लॅटिपसची पण सिमिलॅरिटी दाखवतो म्हणजे तो एग्स लेईंग करतो, तो मॅमल्समध्ये पण येतो. त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स आपल्याला बघायला मिळते म्हणजे दुग्ध देणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत या सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळतात. स्किनवरती हेअर वगैरे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की काही ॲनिमल्स असे आहेत हे दोन वेगवेगळ्या ग्रुप्समधल्या दोन वेगवेगळ्या स्पेसीजमधल्या ॲनिमल्सशी जोडण्याचं काम करतात. काही सिमिलॅरिटीज त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत आणि मग याच्यावरून आपल्याला म्हणता येतं की दे आर द कनेक्शन बिटवीन देम्स. त्यांच्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे आणि हे कनेक्शन्स आपल्याला काय सांगतं they belonging to the same species and they have to the common ancestors. त्यांच्या स्पेसीज या एकच आहेत, त्यांच्या स्पेसीज त्यांचं ओरिजिन हे कॉमन आहे आणि दे बिलॉंगिंग टू द कॉमन अँसेस्टर. त्यांचे पूर्वज सुद्धा एकच आहे हे आपल्या ठिकाणी बघायला मिळतं. आता शेवटचा एव्हिडन्स आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स, ज्याला म्हटलं जातं इम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सला या ठिकाणी भ्रूण विज्ञान विषयक पुरावे असं म्हटलं जातं. मागच्या वर्षी भ्रूण विज्ञानवरती एक प्रश्न विचारला गेलेला होता. तुमच्या पुस्तकामध्ये जी डायग्राम दिलेली आहे भ्रूण विज्ञानाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स त्यांच्या 3 स्टेजेस लाईफ स्टेजेस दिलेलं आहे. फिश आहे, सॅलेमेंडर आहे, टॉर्टस आहे, चिकन आहे, फ्रॉग आहे, बरोबर आहे, पिग आहे, काऊ आहे, रॅबिट आहे, यांच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि याच्यावरनं जर आपण बघितलं तर सगळ्या यांची पहिली स्टेप जर आपण बघितली इम्ब्रिओनिक स्टेज जर आपण बघितली तर इम्ब्रिओनिक स्टेज आपल्याला मोस्ट ऑफ ऑल ॲनिमल्सची आपल्याला ही सारखी बघायला मिळते. आणि सेकंड स्टेजमध्ये थोडीशी व्हेरिएशन्स आहेत आणि थर्डमध्ये परत आपल्याला काही व्हेरिएशन्स बघायला मिळतात. म्हणजे in embryonic stage, the initial stage, the similarities between all these animals, and from this we conclude that they belonging to the same species, same origin and the common ancestors. म्हणजे या सगळ्या चित्रांचं जर आपण निरीक्षण केलं तर पहिल्या स्टेपमध्ये सगळे आपल्याला सारखेच बघायला मिळते आणि मग थोडासा बदल दुसऱ्या स्टेपमध्ये झाला, थोडा बदल तिसऱ्या स्टेपमध्ये झाला. म्हणजे सगळ्यांची जी इनिशियल स्टेज आहे, सगळ्यांची जी सुरुवातीची अवस्था आहे ही सारखीच आहे. याच्यावरून आपण सांगू शकतो की या सगळ्यांचे पूर्वज एकच आहेत. म्हणजे हे अशा प्रकारे हे 6 एव्हिडन्सेस आपल्याला बघायचे आहेत. ते आपण बघितलेले आहेत. याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न मी सांगितले मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स असेल, कनेक्टिंग लिंक्स असेल, वेस्टिजियल ऑर्गन्सवरती असे वेगवेगळ्या टॉपिकवरती प्रश्न या ठिकाणी विचारले जातात.
आज आपण एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, याच्यावरच्या सगळ्या नोट्स तुम्ही रेडी करायच्या आहेत. तुम्हाला शिकवलेलं सगळं समजलेलं असेल. ओके, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा उरलेला जो काही पार्ट आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, वी विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.